नमस्कार, मी रेखा आणि रेखास केक अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण अंड्यापासून एकदम सॉफ्ट फ्लफी केक बनवणार आहोत, एकदम बेकरी स्टाईल। आणि हा केक तुम्हाला शिकायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरुवात करू। तर इथे 1 कप मैदा घेतला आहे, त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड करू, त्यानंतर हाफ टीस्पून बेकिंग सोडा ॲड करू आणि हे सर्व चाळून घेऊ। हे सर्व चाळून झाल्यावरती आपण साईडला ठेवून देऊ आणि दुसऱ्या बाउलमध्ये आपण 4 अंडे फोडून घेऊ। तर अंड्यातला पिवळा भाग आपल्याला बाजूला करायचा आहे, तो आपण नंतर वापरणार आहोत। तर हा 1 किलोचा स्पॉन्ज आपण बनवणार आहोत, तर 1 किलोसाठी 4 अंडे लागणार आहेत। आता ब्लेंडरने मीडियमवर बीट करून घेऊ। त्यामध्ये मी 1 कप पावडर शुगर घालणार आहे। तर पावडर शुगर एकदम न घालता आपण थोडी थोडी 2 वेळा घालून घेऊ आणि पुन्हा मीडियमवर बीट करू। तर सर्व पावडर शुगर घालून झाली आहे। आता त्यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करू आणि पुन्हा मिक्स करू। त्यानंतर जो अंड्याचा पिवळा भाग राहिला आहे तो आपण ॲड करून घेणार आहोत आणि पुन्हा बीटरने मीडियमवर बीट करून घेऊ। आता 2 चमचा तेल घालू, जे खाण्यासाठी तेल वापरतो तेच तेल वापरायचे आहे आणि पुन्हा बीट करून घेऊ। आता त्यामध्ये जो चाळून घेतलेला मैदा आहे तो ॲड करू आणि पॅच्युलाने कट अँड फोल्ड मेथडने आपण मिक्स करून घेऊ। व्यवस्थित छान मिक्स करून घ्या। त्यानंतर थोडा येलो कलर घालून पुन्हा मिक्स करू। तयार झालेले बॅटर टीनमध्ये घालून घेऊ। तर टीनला मी ऑइल करून साईडला ठेवला होता। टीन 5 ते 6 वेळा टॅप करून घ्या आणि आता तो OTG मध्ये आपण 180 डिग्रीवर 40 मिनिट बेक करणार आहोत। 1 kgचा केक असल्यामुळे थोडा टाईम जास्त लागतो। OTG नसेल तर हा केक कढईमध्ये बनवू शकता। कढई सुरुवातीला 10 मिनिट प्रीहीट करून घ्या आणि नंतर 40 मिनिट केक बेक करून घ्या। तर 40 मिनिटानंतर केक बेक झालेला आहे। आपण टूथपिक घालून चेक करू। टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे, तर आपला केक छान बेक झालेला आहे। तर आपण त्याला थंड करून घेऊ आणि डिमोल्ड करूया। तर एकदम सॉफ्ट स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे। अंड्यापासून 1 kgचा फ्लफी व्हॅनिला केक तयार आहे। कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि खात राहा। बाय बाय।